ओके, नमस्कार. तर आपलं स्वागत आहे हॅलो सखीमध्ये. आणि आज आपल्या समोर आपल्याकडे शोभा काकड या आलेल्या आहेत आणि आज ते आपल्याला त्यांच्या केसांबद्दल माहिती देणार आहेत की त्या त्यांच्या केसांची काळजी कशी राखतात. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया, बघूया त्या काय उत्तर देतात आणि ते आपल्या केसांची काळजी कशी राखतात. शोभाताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे हॅलो सखीमध्ये. आणि आमच्याकडे काही प्रश्न पाठवलेले आहेत लोकांनी, तर त्या बाबतीत आपण आता तुमच्याशी संवाद साधूया. तर निदान आपण किती वर्षापासून आपले केस लांब ठेवलेले आहेत? तरी 10 वर्ष झाली. ओके, 10 वर्षापासून त्यांनी आपले केस लांब ठेवलेले आहेत. आणि तुमच्या घरात कुणाचे केस लांब आहेत का आणि किती लांब आहेत? हो, माझ्यापेक्षा लांबच आहे. आईचे, मावशीचे, बहिणीचे. ओके, त्यांचेही लांब आहेत. तरी काय किती लांब आहेत ते? म्हणजे कमरेपर्यंत, कमरेच्या खाली. ओके, आलो. ओके, तर आपण आपले लांब केस कधीपासून वाढवायला सुरुवात केली? म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला आवड होती का घरात कोणी सांगितलंय म्हणून तुम्ही वाढवताय? आईचे, मावशीचे वगैरे लांब केस होते ना, त्यामुळे मला पण आवडलं. म्हटलं एवढे लांब त्यांचे केस आहेत, आपले पण होऊ शकतात ना. बरं, आता आपण वळूया की तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेता. ओके, तर तुम्ही डेली आपलं दैनंदिन जीवनात तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेता? दैनंदिन जीवनात म्हणजे केसांना तेल लावणं, मेहंदी लावणं, वेळेवर धुणं. बरं, हरकत नाही. तर तुम्ही जरा दाखवाल का आमच्या दर्शकांना तुमचे केस किती लांब आहेत? क्या बात आहे, खरोखरच सुंदर आहेत तुमचे केस. आणि आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही घरी असताना तुमचे केस कसे बांधता किंवा तुमची केश रचना काय असते घरी बांधताना? घरी बांधताना शक्यतो वेणी किंवा आंबोडाच असतो. ओके, वेणी किंवा आंबोडा. आणि तो कसा प्रकारचा असतो? म्हणजे एकदम उंच घालता, तो एकदम टाईट असतो का लूज असतो? नाही, लूजच असतो. बरं, पोपा टाईप वगैरे. ओके, हरकत नाही. आता पुढचा प्रश्न आहे की तुम्ही घराबाहेर जेव्हा जातात तेव्हा तुमचे केस कसे बांधतात? ते लूज असतात, वेणी असते किंवा आंबाडा असतो? केशरचना काय असते तुमच्या केसांची? शक्यतो मी वेणीच घालून जाते बाहेर. तुम्ही वेणीच घालून जाता? ती वेणी कुठल्या प्रकारची असते? टाईट असते का लूज असते? मीडियम साईज. बरं, ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. एखादा सण असेल किंवा कुठल्या तरी शुभ कार्याला जाताना तुम्ही तुमचे केस कसे बांधता? म्हणजे काही हेअरस्टाईल करता का नॉर्मल तुम्ही जसे दैनंदिन जीवनात ठेवता, जसे तुम्ही म्हणालात की आंबाडा ठेवते किंवा वेणी ठेवते, तर त्या प्रकारे करता का कुठला हेअरस्टाईल तुम्ही वापरता त्याच्या व्यतिरिक्त? असं नाही की हेअर ड्रेसरकडे जाऊन तुम्ही करता? नाही, साधेच आपले वेणी जसं आपण. ओके, म्हणजे घरी जसे बांधतात तसेच तुम्ही बांधता? म्हणजे बाहेर जाताना ही वेणी असते किंवा आंबाडा असतो? हो. सणासुदीला आणि शुभ करायला जाताना सुद्धा? हो, वेणीच असते. बरं, हरकत नाही. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही आठवड्यातून किंवा महिन्यातून तुमचे केस किती वेळा धुता? कसे धुता? महिन्यातून धुता का आठवड्यातून धुता? आठवड्यातून शक्यतो मी 2 दिवस असतात ठरलेले. आठवड्यातून तुम्ही 2 दिवस होता. तर कुठले वार आहेत आम्हाला कळू शकेल? शक्यतो मी गुरुवार नाही तर शुक्रवार. बरं, आणि रविवार तर ठरलेलाच असतो. बरं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळ्या महाराष्ट्राला भेडसावतोय, तुमच्या केसाला किती बादल्या पाणी लागतं धुण्यासाठी? आणि किती वेळ लागतो तुम्हाला केस धुवायला? शक्यतो अर्धा तासात केस धुवून होत असं. अरे बापरे, अर्धा तास म्हणजे लागतो तुम्हाला केस धुवायला? म्हणजे सगळं केस धुणं वगैरे सगळं. बरं, हरकत नाही. ओके, तर अर्धा तास तुम्हाला लागतो. आणि किती पाणी लागतं तरी? होतं 2 बादल्यांमध्ये होतं पूर्ण. हो, चला हरकत आहे. म्हणजे एक आमची चाळ आंघोळ करू शकते 2 बादल्यामध्ये, तेवढं तुमच्या केसाला पाणी लागतं. ओके, तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या केसांना धुण्याकरता कुठला साबण, शॅम्पू अथवा इतर सामग्री वापरता का? डव शॅम्पू वापरते. ओके, तुम्ही डव शॅम्पू वापरता. या प्रकारे डवची ऍड केलेली आहे शिव मॅडमनी. तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांना जरूर काहीतरी पुरवा.
ओके. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही धुतल्यानंतर तुमचे केस कसे सुकवता? की ते नैसर्गिक रीतीने सुकवता, पारंपरिक काही पद्धत आहे का, हेअर ड्राय वापरता? नाही, शक्यतो मी फॅन चालू करूनच ओके, नॉर्मल तुम्ही म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जसे सुकवता, नॅचरल तसेच सुकवता. आणि तुमचे केस संपूर्णपणे सुकण्यासाठी किती कालावधी लागतो? 15 ते 20 मिनिटं. ओके, 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे तुमचे केस सुकले जातात. सुकले जातात. ओके. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या केसांसाठी तेल वापरता का? हो, तेल वापरतो. ओके. आणि कुठलं तेल वापरता तुम्ही? पॅराशूटच तेल जास्त शक्यतो वापरतो. ओके, पॅराशूट वापरता. ओके, तर आठवड्यातून तुम्ही किती वेळा तुमच्या केसांना तेल लावता? आठवड्यातून 2 वेळेस. जेव्हा धुवायचे त्यावेळेस आदल्या दिवशी रात्री बरं. सकाळी धुवून टाकते. बरं, ते म्हणजे तुम्ही जे तेल लावता ते किती प्रमाण किती असतं? म्हणजे व्यवस्थित त्यांना चापून चोपून लावता की नुसतंच थोडंसं असं? थोडीशी मालिश करून. ओके, म्हणजे व्यवस्थित तुम्ही पूर्ण चापून चोपून पूर्ण ऑइली होईपर्यंत. ओके, तर आपला प्रश्न होता की तुम्ही तुमच्या केसाला जे तेल लावता त्याला साधारणपणे किती वेळ लागतो? 10 मिनिटं. ओके, 10 मिनिटं म्हणजे तुम्हाला लागतो पूर्ण, आणि पूर्णपणे ते ओलेचिंब होण्यासाठी व्यवस्थित 15 मिनिटं. ओके, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल तुम्हाला 15 ते 20 मिनिटं नुसते तुमचे केस ऑइलिंग करायला लागतात. ओके, आता पुढचा प्रश्न असा आहे की साधारणपणे एक तेलाची बाटली तुम्हाला किती दिवस पुरते? काही तुम्हाला अंदाज? 1 ते 1.5 महिना जाते. ओके, म्हणजे 1 ते 1.5 महिना तुम्हाला एक नॉर्मल तेलाची बाटली पुरते. पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण की तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावता का? हो, मेहंदी. ओके, मेहंदी लावता. आणि कुठल्या प्रकारची मेहंदी तुम्ही वापरता? म्हणजे मेहंदीमध्ये खूप प्रकार आहेत, तर अशी स्पेसिफिक कुठली मेहंदी तुम्ही वापरता? नुपूर मेहंदी. ओके, नुपूर. आणि काळी असते का काय? काळी मेहंदी? काळी मेहंदी नाही, आपली नॉर्मल मेहंदी जी असते ती. ओके, नॉर्मल मेहंदी तुम्ही वापरता. आणि किती वेळ लागतो तुम्हाला मेहंदी लावायला तुमच्या केसांना? मेहंदी लावायला 15 ते 20 मिनिटं लागतात. बरं. आणि त्याच्यानंतर ती तुम्ही ठेवून देता खूप वेळ? किती वेळ ठेवता? 2 ते 2.5 तास असतात. ओके, 2 ते 2.5 तास तुम्ही मेहंदी लावून ठेवता केसाला आणि त्यानंतर तुम्ही ते धुता. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे बघूया. थोडा म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की स्तुती जी होते बाहेर तुमच्या केसांना बघून. ओके, तर त्या प्रकारचे थोडे प्रश्न आहेत. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही बाहेर असताना तुमच्या केसांची स्तुती कोणी केली आहे का? हो, बहुतेक जणांनी केलेली. बरं, चला, चांगलं आहे, आम्ही करतोय. आणि जर हो तर तुम्हाला कसे वाटले? ती ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे स्तुती केल्यावरती असं वाटतंय की आपले अजून थोडे लांब केस असते तर बरं झालं असतं. भविष्यात तुम्ही वाढवायला तर बघताय. ओके, बरं. तर पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण जसं म्हटलंय की तुम्ही स्तुती केलेली तुम्हाला आवडते, तर बाहेर कुठल्या प्रकारचे प्रश्न लोक तुम्हाला विचारतात तुमचे केस बघून? कोणी पण विचारतो तुम्ही मेहंदी किती वेळ, म्हणजे किती दिवसानंतर लावतात वगैरे, मेहंदी लावतात की नाही. ओके, असे प्रश्न विचारतात. ओके, हरकत नाही. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. तुमच्या घरातले म्हणजे तुमच्या घरात आई वडील किंवा तुमचे मिस्टर, आईदर तुमची मुलं तुम्हाला घरी तुमच्या केसांच्या बाबतीत मदत करतात का, किंवा त्यांची स्तुती त्यांनी कधी केली आहे का? हो, माझे भावाचे मुली आहेत ना, त्यांना पण आवड आहे की आपल्या आत्यासारखेच म्हणजे आमचे पण केस. ओके, ओके. आणि ते तुम्हाला मदत कधी करतात का? म्हणजे तुम्ही समजा कधी तुम्हाला केसांना ऑइलिंग करायचं असेल किंवा इतर तुमचा आंबाडा बांधायचा असेल, वेणी बांधायची असेल, तर केसांच्या बाबतीत तुम्हाला कधी मदत करतात का? हो, माझ्या भावाची मुली करतात कधी कधी. केस विंचरायला त्यांना आवडतात वगैरे, लांब केस वगैरे. ओके, हरकत नाही. बरं, घरामध्ये सगळ्यांना तुमचे लांब केस आवडतात? हो हो, सगळ्यांना. ओके. आणि अशा कुठल्या केशरचनेमध्ये जास्त आवडतात त्यांना? म्हणजे तुम्ही कसे ठेवता असं त्यांना घरात आवडतात? घरामध्ये शक्यतो वेणी घातलेली जास्त आवडते. वेणी घातलेली आवडते. ओके, हरकत नाही. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. तुमच्या स्वतःच्या केसावर तुमचं प्रेम आहे का? हो, खूप. ओके, तुमच्या म्हणजे स्वतःच्या केसावर तुमचं प्रेम आहे.
आणि तुम्हाला स्वतःला तुमचे केस म्हणजे आधीपासूनच लांब सडक असावे असे वाटतात का, की कुणी सांगितलं म्हणून तुम्ही लांब सडक ठेवले आहेत? कसं माझ्या आईचे मावशींचे वगैरे केस आहेत लांब, त्यामुळे म्हटलं आपले पण केस लांब होऊ शकतात. ओके, म्हणजे तुम्हाला स्वतःला आवड आहे. ओके. समजा जर एखाद्या म्हणजे तुमच्या घरातले कोण तुमचे मिस्टर आहेत किंवा तुमची मुलं आहेत, त्यांनी जर सांगितलं की तुम्हाला तुमचे केस थोडे शॉर्ट आवडतील का, कारण सध्या फॅशन आहे, तर तुम्हाला ते कमी करायला आवडतील का? नाही, शक्यतो मिस्टरांना आवडत नाही. ओके. थोडे कापायचे ठरले तरी विचारून कापावं लागतात. म्हणजे घरून परवानगी नाही, म्हणजे घरून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुमचे केस लहान ठेवायचे. ओके. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मिस्टरांना तुमचे केस आवडतात का लांब केस? हो. ओके, मग त्यांनी केस बघूनच तुम्हाला पसंत केलं का असंच पसंत केलंय? नाही, असंच पसंत केलेलं. ओके ओके. तर ते कधी तुम्हाला मदत करतात तुमच्या केसांच्या बाबतीमध्ये, कधी म्हणजे वेणी घालणं, आंबाडा घालणं, त्यांना काही कधी? नाही, मेहंदी आणून द्यायचं काम करतात. बरं, म्हणजे त्यामध्ये हातभार आहे, म्हणजे त्यांचा थोडाफार हातभार आहे मेहंदी आणून द्या. चला, हरकत नाही, चांगलं आहे. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया की तुम्हाला स्वतःला तुमचे केस कुठल्या केशरचनेमध्ये जास्त आवडतं? आंबाडा अथवा वेगळी किंवा इतर कुठल्या केशरचनेमध्ये तुम्हाला तुमचे केस जास्त आवडतात? शक्यतो वेणीमध्येच. वेणीमध्ये. आणि तुम्हाला अशी म्हणजे कम्फर्टेबल असली हेअरस्टाईल कुठली वाटते? तुमचे केस एवढे लांब आहेत, तुम्ही घरी काम करता, तर कुठलं वेणी तुम्हाला आवडते? लूज ठेवायला आवडतात का आंबाडा आवडतो? घरी शक्यतो माझा आंबाडाच असतो. बरं. म्हणजे व्यवस्थित राहतात आंबाडा असल्यामुळे. ओके, तर घरी म्हणजे तुम्ही मोस्टली आंबाडाच असतो. आणि आता एक महत्वाचा प्रश्न आहे, तुमचे लांबसडक केस पाहून इतर आजूबाजूच्या स्त्रिया असतील किंवा तुमच्या ओळखीमध्ये असतील, तर त्यांना कधी जेलसी म्हणजे आपण ईर्ष्या झाल्याचा अनुभव तुम्हाला कधी येतो का? शक्यतो नाही. ओके. सगळे म्हणजे बोलतात की केस लांब आहे, किती लांब आहे असं. ओके ओके. त्यांना पण वाटतं की आपले पण मुली, आपले नाही तर मुलीची तरी. बरं, म्हणजे तुम्ही इन्स्पिरेशन आहात म्हणजे बाकीयांसाठी. ओके ओके. आता आपण जे प्रश्न विचारणार आहोत त्याला तुम्ही आमच्या सोबत जे काम करताय त्याच्या संदर्भात आहे. ओके. तर आमची वेबसाईट आहे किंवा आपण आता जे काम करतो लांब केसांचं, जे आपण आंबाडा वेणी जे व्हिडिओज बनवतो, तर आमची जी संस्था आहे, वेबसाईट आहे किंवा आमची जी कार्यकारिणीची पद्धत आहे, तर त्याची माहिती आपल्याला कुठून मिळाली? म्हणजे मैत्रीण आहे, तिच्याकडनं मिळाली. ओके, एका मैत्रिणीकडून तुम्हाला आमच्याबद्दल कळलं. ओके, तर आमच्या बरोबर काम करताना तुमचा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे कसा आहे? चांगला आहे. ओके, म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की आमच्याबरोबर काम करण्यात आपल्याला आवडते का? जरूर. आणि ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही? हो, तसं फायदेशीर आहे. म्हणजे केसांची पण निगा राखली जाते. ओके, ठीक आहे. तुम्हाला आमच्या कामामध्ये काही बदल किंवा सूचना कराव्याचं वाटतात का? म्हणजे काही जर चुकत असेल तर तुम्हाला ते सरळ करावं वाटतं किंवा तुमच्याकडून काहीतरी वेगळं व्हावं, आमच्याकडून काहीतरी व्हावं तुमच्यासाठी, असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असतील तर त्या कुठल्या आहेत आणि का? तुम्हाला काय वाटतं का की आम्ही काही तुमच्यासाठी केसांसाठी काहीतरी करावं, म्हणजे तुम्हाला काही पुरवावं किंवा दुसरी कुठली केसांसाठी मदत जी लागेल, तसं तुम्हाला काही वाटतं का? काही बदल किंवा काही सूचना? म्हणजे काय नाही, तेल म्हणजे थोडे जर लांब जर व्हायचे असेल केसांचं तर तेलाची. ओके, हरकत नाही, आपण त्या बाबतीत प्रयत्न करूया नक्की. ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की आम्ही जे आपल्याला वेतन देतो तर त्याबद्दल आपण खुश आहात की नाही? हो. ओके, खुश आहात. आणि का? म्हणजे आपल्या केसांची निगा राखली जाते चांगली. त्याचप्रमाणे घर बसल्या तुम्हाला वेतन मिळतं. ओके. आणि तुम्हाला ही आवड आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ओके ओके, हरकत नाही. तुम्हाला आमच्या संस्थेबद्दल आणि कार्यकारिणी अथवा कर्मचारी किंवा आम्ही जे चालवतो त्याच्याबद्दल काही तक्रार आहे का? म्हणजे वागणुकीबद्दल किंवा वेतनाबद्दल, तर त्या बाबतीत तुम्हाला काही तक्रारी आहेत का? तक्रार नाही आहे तुम्हाला. ओके. तिसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला आमच्याकडून काही नवीन शिकण्यास मिळालं का? म्हणजे केशरचना म्हणा, हेअरस्टाईल म्हणा किंवा दुसरी कुठलीही केसांच्या बाबतीतली तुम्हाला काही नवीन शिकण्यास मिळालं?
हेअरस्टाईलच्या याच्यामध्ये शिकायला मिळालं थोडंसं. ओके, म्हणजे माहिती मिळाली. ओके, माहिती मिळाली तुम्हाला केसांच्या बाबतीत. ओके. तुम्हाला असं आमच्याबरोबर पुढे काम करण्यासाठी आवडेल का? जरूर. ओके, हरकत नाही. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमचे केस अजून लांब सडक ठेवण्यासाठी आवडतील का? अजून लांब सडक करायला आवडेल का? ओके, जास्तीत जास्त किती तुम्हाला आवडतील? म्हणजे समजा एक आता तुमचे ऑलरेडी आहे हाय लेंथ आहे, तर तुम्हाला म्हणजे गुडघ्याच्या खाली किंवा पायापर्यंत अथवा जमिनीला टॅक्की जेवढे वाढतील तेवढे वाढायला आवडतील. हरकत नाही. पुढचा प्रश्न असा आहे की तुमचे जे लांब सडक केस आहेत ते आमची जी वेबसाईट आहे किंवा आमची जी कार्यकारिणी आहे, तर आपण ते व्हिडिओज म्हणा, म्हणजे चित्रफित म्हणा, फोटोच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर आपण ते दाखवतो. तर ते तुम्हाला आवडतं का? ओके, तर का आवडतं तुम्हाला? माझ्या मुलीला शक्यतो आवड आहे. ओके. ती आलेली होती, मी आयएनएस वाले टीम मध्ये. ओके. त्यामुळे आवड आहे. तुम्हालाही वाटतं की माझे केस अख्ख्या जगभर दिसावे. ओके, तर आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला इतर स्त्रियांना काय संदेश द्यायला आवडेल केसांबद्दल? म्हणजे तुम्हाला असे वाटते का प्रत्येक स्त्रीने तिचे केस लांब ठेवावे किंवा कमीत कमी तिने किती लांब ठेवावे असं तुम्हाला वाटतं का? काय शक्यतो कमीत कमी कमरेपर्यंत तरी केस हवे असावे. ओके, प्रत्येक स्त्रीने कमीत कमी कमरेपर्यंत तरी केस ठेवावे असं तुम्हाला वाटतं. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्यासारख्या इतर स्त्रिया ज्या आहेत ज्यांचे केस खरोखरच लांब सडक आहेत, तर तुम्हाला त्यांना तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही जे काम करताय ते काम त्यांनी करावे आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतं का? हो. ओके, तर पुढचा प्रश्न आपला आहे की तुमच्या ओळखीमध्ये ज्या स्त्रिया आहेत की ज्यांचे केस लांब सडक आहेत, ओके, तर तुम्हाला त्यांना काही सल्ला देण्यासाठी आवडेल का की तुम्ही आमच्या बरोबर आम्ही जे काम करते ते तुम्ही करा, किंवा माझे जसं केस लांब आहे तसं तुम्ही पण वाढवा आणि आमच्या बरोबर आम्ही जे काम करतोय तर त्याला तुम्ही हातभार लावा, तर तुम्हाला त्यांना सल्ला द्यायला आवडेल का? हो, जरूर आवडेल. मला जर भेटले तर मी जरूर सांगेन. ओके. ओके, शेवटचा प्रश्न आहे आता. ओके, आमच्या प्रेक्षकांना लांब सडक केसाबद्दल किंवा इतर गोष्टी असतील केसांबद्दल त्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल का? तुमच्या केसाबद्दल किंवा त्यांच्या केसांबद्दल त्यांनी काय करावं? केसांची निगा म्हणजे तुम्ही जे रेग्युलर तुम्ही कशी काळजी घेता तसं तुम्हाला काहीतरी सांगायला आवडेल का त्यांना, म्हणजे त्यांना जेणेकरून तुम्ही जे करता त्याचा फायदा त्यांना होईल. हो, केसांची जर निगा राखली तर खरंच केस लांब होतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही नाही, म्हणजे तुम्हाला तुमची केअर केली पाहिजे, आवड असली पाहिजे. ओके, तर तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना तुमच्या जरा उभे राहून लांब केस दाखवताय, तुमचे केस खरोखरच किती लांब आहे. हा, ओके, तर आमच्या प्रेक्षकांना आता बघायला आवडेल की तुम्ही जो म्हणाला तुम्ही जसा घरी आंबाडा घालता तर तो किती मोठा येतो. तर एक आम्हाला आंबाडा घालून दाखवा तुम्ही. तुम्ही घरी खोपा घालू? हा, कसं आहे फॅन सांभाळा फक्त. मान हळू तुमची उजवीकडे डावीकडे. ओके,
की आम्ही बघतो आहोत की सुंदर असा आंबाडा तुमचा आलेला आहे आणि तो खरोखरच भरपूर मोठा आहे. तर आता आमच्या प्रेक्षकांना असं विचारायचं तुम्हाला की तुम्ही जो आता आंबाडा बांधलाय तर त्याचं वजन वगैरे तुम्हाला असं डोक्यावर जाणवतं का, किंवा कधी डोकं तुमचं दुखतं वगैरे आंबाड्यामुळे? नाही, तसं काय म्हणजे जाणवत नाही. आपलं केस आपल्याला काही जड नसतात तसं. ओके ओके, ठीक आहे. बस आता तर खरोखरच धन्यवाद. आज आपण आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिलीत केसांबद्दल, आणि तर धन्यवाद इथे आम्हाला माहिती देण्यासाठी.